के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की स्मार्ट विलेज संकल्पना और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के गांव दत्तक योजना के तहत बेलापुर के भारतीय जनता पार्टी विधायक मंदा मात्रे ने दिवाले गांव को दत्तक लेकर नवी मुंबई के पहले स्मार्ट विलेज के तौर पर दिवाले गांव स्मार्ट विलेज को साकार करने का मिशन अपने हाथों में ले लिया है और इसी मिशन के तहत नए साल के पहले ही दिन दिवाले गांव के ज्येष्ठ नागरिकों के लिए ज्येष्ठ नागरिक विरुंगला केंद्र का उद्घाटन मंदा मात्रे की मौजूदगी में नवी मुंबई महानगर पालिका के आयुक्त राजेश नार्वेकर के हाथों संपन्न हुआ, जहां इस दौरान विधायक मंदा मात्रे के साथ पूर्व नगर सेविका भारती कोली, ज्येष्ठ विरुंगला केंद्र के अध्यक्ष चंद्रकांत कोली, परिमंडल 1 के उपायुक्त सोमनाथ पोट्रे, परिमंडल 2 की उपायुक्त डॉक्टर श्रीराम पवार, शहर अभियंता संजय देसाई, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, विद्युत विभाग के कार्यकारी अभियंता संजीव पाटिल, उप कार्यकारी अभियंता अजय पाटिल एवं असंख्य भाजपा पदाधिकारी और स्थानिक नागरिक बड़ी संख्या में मौजूद थे। हर साल की तरह इस साल भी विधायक मंदा मात्रे ने लीग से हटकर काम करते हुए नए साल का पहला दिन ज्येष्ठ नागरिकों को समर्पित करते हुए नए साल की शुरुआत मां गोवर्धनी माता मंदिर में जाकर माता के दर्शन के साथ की। बता दें कि मंदा मात्रे द्वारा ज्येष्ठ नागरिकों के हितों की दिशा में उठाए गए कदम के कारण ही आज मंदा मात्रे को हमेशा ही ज्येष्ठ नागरिकों का साथ मिला है और यही उनकी मजबूत शक्ति बनकर साबित हुए हैं। फलस्वरूप 2024 में मंदा मात्रे ने संकल्प लिया है कि नवी मुंबई महानगर पालिका के माध्यम से वरिष्ठ नागरिकों के लिए विभागीय स्वास्थ्य शिविर का आयोजन, वरिष्ठ नागरिकों के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में केंद्र सरकार की विभिन्न योजनाओं और राज्य सरकार की विभिन्न योजनाओं का लाभ पहुंचाने के उद्देश्य से विभिन्न शिविरों का आयोजन, वरिष्ठ नागरिकों के लिए आवश्यक सुविधाएं उपलब्ध करवाने के लिए विशेष तौर पर प्रयास किया जाएगा और साल 2024 को ज्येष्ठ नागरिकों की सेवा में समर्पित किया जाएगा और इसी संकल्पना का भाग है दिवाले गांव के वरिष्ठ नागरिकों के लिए विरुंगला केंद्र का उद्घाटन। मी जो संकल्प घेतला होता स्मार्ट विलेज दिवाळा गाव, आज दिवाळा गावामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आपण विरुंगला केंद्र बांधून त्याचा लोकार्पण सोहळा नवीन वर्षामध्ये त्यांच्यासाठी आपण निर्माण केलेला आहे। त्यांच्या शरीराचं संरक्षण व्हावं, त्यांच्या आयुष्यमान वाढावं आणि त्यांना त्यांच्या प्रकृतीमध्ये एक चांगली साधना व्हावी, त्यासाठी योग हा त्यांनी केला पाहिजे। मी सांगितलं योगाचे क्लासेस वगैरे घ्या आणि आज आपण त्यांना हे नवीन वर्षामध्ये लोकार्पण केलेलं आहे। या वर्षाचा नवीन संकल्प माझा असा आहे की माझ्या बेलापूर मतदारसंघातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत, माझ्या बंधू आणि भगिनी, त्यांच्यासाठी मी गेले वर्षभर काम करणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, ज्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी ज्या योजना आणलेल्या त्या योजनांचा ज्येष्ठ नागरिकांपर्यंत फायदा व्हावा, वेगवेगळे शिबिरं, आरोग्य शिबिरं व्हावी, यासाठी मी गेले वर्षभर आता काम करणार आहे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी हे संपूर्ण वर्ष मी आज निश्चय केलेला आहे की मी तो त्यांच्यासाठी देणार आहे। वहीं इस अवसर पर आयुक्त राजेश नार्वेकर ने कहा कि उन्हें विश्वास है कि मंदा मात्रे के नेतृत्व में दिवाळे गांव स्मार्ट विलेज के तौर पर पहचाना जाएगा। मागील काही दिवसांपासून इथले विधानसभा सदस्य मंदाताईंच्या माध्यमातून दिवाळे गाव हे स्मार्ट विलेज करण्याच्या दृष्टीने अथक प्रयत्न चालू आहेत। मागच्या काही महिन्यांमध्ये आपण या ठिकाणी गजिबो, एक सुसज्ज फिश मार्केट, या ठिकाणी बँड पथकासाठी एक समाज मंदिर, अशा अनेक विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका या दिवाळे गावात लावला आणि त्याचाच एक भाग म्हणून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिवाळे गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आमदार निधीच्या माध्यमातून सुंदर अशी वास्तू, एक विरंगुळा केंद्र आज या ठिकाणी आपण लोकार्पण सोहळा या ठिकाणी साजरा झालेला आहे। अतिशय सुसज्ज वास्तू आहे, सुंदर वास्तू आहे। या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या आरोग्याच्यासाठी किंवा त्यांना योगासारखे क्लासेस करण्यासाठी किंवा आपापसात चर्चा करण्यासाठी एक उत्तम सुविधा या ठिकाणी ताईंनी निर्माण केलेली आहे। त्याबद्दल ताईंना देखील मी धन्यवाद देतो।
आणि इथल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं लायब्ररीसारख्या किंवा अभ्यासिकेसारख्या शाळेसारख्या अनेक विकास कामं प्रस्तावित आहेत, ती कामं देखील लवकरच पूर्ण होतील आणि खऱ्या अर्थाने दिवाळे गावाचं जे स्मार्ट विलेज बनण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल याची मला खात्री वाटते। वहीं दिवाड़े गांव के नागरिकों ने विभिन्न सुविधाओं को प्रदान करने के लिए मंदा मात्रे का आभार व्यक्त किया। आज ताईच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी 20 आम्हाला बांधून दिले ताईने आणि खरोखरच ताईचे मोठे उपकार आहेत आणि मस्तपैकी आम्हाला हे बनवून दिले ज्येष्ठांसाठी आणि तिथं पठ्ठीचं पण धोक्याचं पण मोठं काम चालू आहे। ताईचे खरोखर मोठे आभार आहेत आम्हाला आणि ताईने खरोखरच या दिवाळे गावासाठी एकदम मोठंसं काम म्हणजे अख्खा गावच त्याने व्हिलेज करून टाकलेलं आहे, पण सुविधा भरपूर त्यांनी दिलेल्या आहेत ताईने, त्यांचे आभार मानतो आम्ही ताईंचा। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी फार मोठी गरज होती। आम्ही 1 वर्षापूर्वी ताईंच्याकडे जो शब्द दिला त्या शब्दाला ताईने होकार देऊन हे वर्षभराच्या आत या ठिकाणी हे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आज अस्तित्वात आलेलं आहे। आम्ही प्रत्येक आठवड्याला शनिवारी या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ नागरिकांची एक सभा आयोजित केली जाते। त्या सभेला आजपर्यंत आम्ही ती मारुती मंदिरात ती सभा घेत होतो, पण आम्हाला आज या नवीन वर्षापासून या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी जे आम्हाला विरंगुळा केंद्र खुलं केलेलं आहे त्या खुल्या विरंगुळा केंद्रामध्ये आमची ही सभा भरणार आहे आणि ताईने या आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जो आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला आहे, ताईंचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत। आणि येणारा 2024चा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ताई ज्या मतदारसंघातून उभ्या राहतील त्यांना भरघोस प्रचंड मताधिक्याने निवडून देणार ही याची ग्वाही देतोय। आज नए साल की 2024 की बहुत अच्छी शुरुआत हुई है। हमारे दिवाड़े गांव में ज्येष्ठ नागरिक के लिए जो सभागृह मंदाताई महात्रे के आमदार निधि से जो खड़ा किया है, बहुत ही सुंदर वास्तु खड़ी हुई है। इसका लाभ हमारे यहाँ के जितने भी नागरिक हैं सब लेंगे। बहुत अच्छे ढंग से उन्होंने ये बनाया है। बहुत नागरिकों के लिए इसमें काफ़ी कुछ सुविधा भी दी है। बहुत दिनों से इसकी आवश्यकता थी, तो मंदाताई ने पूरे दिवाड़े गांव के लिए स्मार्ट सिटी का जो कार्यक्रम हाथ में लिया है ये उसमें का एक भाग है। और भी बहुत सी योजनाएं उन्होंने दिवाड़े गांव के लिए की है। उनका मैं दिवाड़े गांव की तरफ से, हमारे सेक्टर 11 की तरफ से और पूरे CBD की तरफ से उनका अभिवादन करता हूँ कि उन्होंने जितना काम अपने कार्य क्षेत्र में किया है उसकी जितनी सराहना की जाए उतनी कम है। ब्यूरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क।